गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। मोहोळ तालुक्यातील चिंचोळी MIDC मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ अदाटे, पोलीस निरीक्षक श्री पाटील आणि त्यांच्या पथकाने सकाळी सुमारे 10 वाजता एक मोठ्या गोडाऊनवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे। बनावट टँगो पंच आणि बिंगरी या देशी दारूच्या ब्रँडची निर्मिती करणारी अवैध फॅक्टरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणली आहे। या प्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बाहेरून साधे सिमेंट कंपाऊंड असलेल्या या गोडाऊनमध्ये बनावट दारू निर्मितीचा पूर्ण कारखाना सुरू असल्याचे आढळून आले। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण, गोडाऊनचे मालक कोण आणि या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे याचा तपास उत्पादन शुल्क विभाग करत आहे। गोडाऊनमध्ये काम करणारे बहुतांश कामगार परराज्यातील विशेषतः बिहारमधील असल्याची माहिती मिळाली आहे। बुधवार दिनांक 29 जुलै रोजी सकाळी टाकलेल्या धाडीत तब्बल 2.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई तब्बल 12 तास सुरू होती। कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांना 14,000 लिटर स्पिरिट, 70 बॅरल, 470 बॉक्स तयार दारू, हजारो रिकाम्या बाटल्या, पॅकिंग साहित्य, 2 बॉटलिंग मशीन्स आणि दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी 7 वाहने आढळून आली।